जय गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का? हो, हो येतोय सर. येतोय. हॅलो. हो येतंय. येत भावा चालू कर. सर तुमचा. हा, एक मिनिट. हा, जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक मिनिट. हा हा, आता ऐकू येत आहे का? हो हा, येतोय येतंय. येतोय. तसंही ऐकू क्लिअर आहे. येतोय सर आम्हाला. पहिलं पण नाही, येत होतं, मला म्हणजे पहिलं पण येत तुमचं होतं. नाही ऐकू येत पण आहे. अधिक क्लिअर आहे. मला ओके. चिन्मय, मायक्रोफोनवर होत नाही याचं. टाईप टाईप करा. मायक्रोफोन टाईप करा. जय गुरु सर. हा. मला आता फोन. मग हा गेट स्टार्टेड करा. ते फरक नाही पडत. हे आवाज नाही स्पीच घासल्यासारखा आहे, येतोय. मायक्रोफोन नाही आहे. एक मिनिट. हा, जरा. साऊंड सेटिंग में ठीक आहे, साऊंड सेटिंग में जा, त्याच्यामध्ये मायक्रोफोन असायला पाहिजे. साऊंड सेटिंग्स आणि काय सेटिंग. ते देतो. साऊंड सेटिंग मध्ये ते तुमचं मायक्रोफोनचं प्रॉब्लेम रॉंग डिव्हाइस वगैरे सेट झाला होता गलती. आउट. हँडसेट एकदम. बाय. सगळ्या इकडेच रिलेटेड असेल बेसिकली. हॅलो, ऐकू येत आहे आता? हो सर येत आहे. हो. तुम्हाला येत आहे? हो, नक्की. हॅलो. हॅलो. हा सर बोला. बोला सर. हा. हा, नाही, माझं ते काल आपण ते स्पीकर बदलले ना, त्यामुळे प्रॉब्लेम झालाय जरा. त्या हा हा. हेडसेटला लागत नाहीये माझं. अच्छा. हो हो. बघतोय मी जरा, आधी लक्षात नाही आलं माझ्या. हॅलो. हा सर. सर, तुमचा आवाज येतोय आम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, तुम्ही नाही, फक्त माझा तुमच्या तुम्हाला तिथे येत तिथल्या असेल, मला तुमचा नाही येत आहे. हा. हा, अच्छा, एक ओके ओके. हा हा. सरांना गाईड करते, 1 मिनिट थांबा. हा. त्यांचं स्पीकरचं हे हा, डिव्हाइस कुठचं आहे ते चेक कर. स्पीकर. नाही, मी हेडफोन घेतला तर. मी काय करू, परत सेटिंग मध्ये काय सर्च करू मी? ऑडिओ का? अच्छा अच्छा, तू झूम मध्ये, हा, झूम मध्ये म्हणते. ओके ओके. हा हा हा. तो स्पीकर्स मध्ये रिअल टेक येतोय तो. हा हा. हम्म. आता आता हॅलो, आता ऐकू येत आहे का? आता बोला, कोणी तुम्ही? हॅलो. हा, आता येत आहे बरोबर. सर. जय हा, जय जय गुरु सर. जय आलं ना गुरु. सर? हा हा, हो. आता आलं. चल, ठीक आहे. तुम्हाला मी शेअर केलेला स्क्रीन दिसतोय की नाही? हो दिसतोय ना? हा दिसतोय. हा, ठीक आहे. आपण, मला वाटतं 10वं आपलं झालं होतं, बरोबर?
10वा चालूच दहाव्याचं आहे जर ते. परत सांगा. नाहीच म्हणजे एकच ओळीचं झालेलं. ओके. 10वं चालू हा होतं 10वं चालू होतं. हा हा अथैव मुक्ते. हा वाचा कोणीतरी. अथैव मुक्ते. मी वाचतो. हा अथ अथ एवं उक्ते वचने प्रोवाच एत अकंपनः शृणु राजन् यथावृत्तं रामस्य बलपौरुषम्. हम्म, अथ एवं एत वचने उक्ते म्हणजे असे हे वचन बोलल्यावरती अकंपनः प्रोवाच, अकंपन उत्तरला, हम्म, राजन म्हणजे हे राजन, हम्म, शृण ऐक, हम्म, यथावृत्तम रामस्य बलपौरुषम म्हणजे ऐक रामाच्या बलपौरुषाचे सविस्तर वृत्तांत ऐक. बरोबर. हम्म. एवम एवम म्हणजे एवम अथ किंवा अथ एवम एवम सततयुक्ताये. एवम म्हणजे असं. हम्म. असं अथ म्हणजे पण असंच. हा असं ते वचने म्हणजे अं, अं, बोललेलं हा ऐकून अकंपन हा प्रोवाच. अकंपन म्हणाला, हम्म, शृणु हे राजन, हे राजा ऐक. हम्म. रामाचं बल म्हणजे ताकद किंवा बल आणि पौरुष म्हणजे पराक्रम, हम्म, यांचं जसं आहे तसं यथावृत्तम म्हणजे जसं आहे तसं वर्णन तू ऐक. हा, हम्म. ठीक. पुढचं वाचा. पुढचा 11वा कोण वाचेल श्लोक? वाचू का? हा वाचा. असाध्यः कुपितो रामो विक्रमेण महाशयाः सतार नक्षत्रम सतार ग्रह नक्षत्रम सतार सत ग्रह नक्षत्रम स तारा नभश्च सतार ग्रह नक्षत्रम नभश्च अपि अवसादयेत्. हा स तारा असाध्यः पाहिजे. कुपितो तारा नका म्हणू, स तारा म्हणा. हम्म, तारा म्हणू का? हम्म, हम्म, सतारा ग्रह नक्षत्रम. हम्म, बर. सतारा. स तारा ग्रह नक्षत्रम. हम्म. हा. सतारा ग्रह नक्षत्रम नभश्च अपि अवसादयेत्. हा असाध्यः कुपितः रामः विक्रमेण महाशयाः. कुपितो म्हणजे रागावलेला राम. हम्म. असाध्यः म्हणजे जे साध्य होत नाही ते. म्हणजे रामाचा असा विक्रम नाही सर, हा नाही सांगता येत. असाध्या कुपितो रामः विक्रमेण हं. महायशः. हा म्हणजे हा यश हा. हं. हा म्हणजे म्हणजे कुपित राम म्हणजे रागावलेल्या रामाचा हा हा नंतर विक्रमेण असाध्या कुपित राम विक्रमेण. असाध्य विक्रम. हा. असाध्य विक्रम असेल. नाही तर म्हणजे राम कसा आहे तर तो महायशाह म्हणजे त्याचा खूप म्हणजे खूप तो यशस्वी असा महान आहे राम. पराक्रम. हा हं. आणि कशामध्ये तर विक्रमेण म्हणजे पराक्रमामध्ये तो अत्यंत पराक्रमी आहे. आणि एकदा तो रागावला की आपगाया सुपर्णाया नाही नाही सतारा ग्रह नक्षत्रम नभश्च अपि अवसादयत. म्हणजे इतकं की तो एकदा रागावला कुपित झाला की म्हणजे नभच अपि अवसादयत. नभा म्हणजे आकाशाला सुद्धा तो अवसादयत म्हणजे खाली खेचेल. हम्म. कसं तर स ताराग्रह नक्षत्र म्हणजे अख्ख्या आकाशाला तो त्याच्या तारा म्हणजे तारका आणि ग्रह आणि नक्षत्र या सगळ्यांसहित तो आकाशाला सुद्धा खाली खेचेल. इतकं तो म्हणजे इतका त्याचा असाध्य असा पराक्रम आहे. इतका त्याचा असा पराक्रम असं. तर पण इथे हम्म. विक्रमेण म्हणजे विक्रमाने तृतीयेत येतं ना? हो
म्हणजे त्याच्या विक्रमाने म्हणजे कुपित हा रामा एकदा तो रागावला की त्याच्या पराक्रमाने तो म- आकाशाला आणि आकाशाला नुसत्या आकाशाला नाही तर आकाशातल्या तारका नक्षत्र ग्रह यांच्या सकट तो खाली अवसाद आहेत म्हणजे खाली आणेल असं. ओके. हा? तर याचा अन्वय कसा होईल? कुपितः रामः असाध्यः महायशा हा. नाही विक्रमेण नाही तर सतारा महा नक्षत्रम. नाही तर महायशाः रामः हा महा असाध्या असाध्या कुपितो राम विक्रमेण महायशः असाध्य विक्रमेण. म्हणजे जे असाध्य असं नभाला सुद्धा तो खाली आणतो असं. म्हणजे जे अगदी असाध्य आहे ते सुद्धा तो करतो पण काहीतरी थोडस याच्यात गडबड आहे. हा साधारण अर्थ आपल्याला कळलेला आहे पण वाक्य म्हणजे दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळलेला आहे. स ताराग्रह नक्षत्रम नभः च अपि अवसादय. पण वरच्याला काही हेच नाहीये काय क्रियापद लागत नाहीये. क्रियापद आणि महायशः रामः हा विक्रमेण हा पण मग असाध्य आणि कुपिता कुपिता हे पण रामाचं विशेषण आहे. पण कोपलेला किंवा क्रोधित असा राम पण असाध्यानंतर काय पुढे असं तर ते थोडं जरा तसं ते असाध्य दोन्ही वाक्य एकत्र नाही करू शकत का आपण? की तो नाही जर कशी रागावला तर त्याच्या विक्रमाने ग्रह तारे नक्षत्र आणि आकाश सगळ्यांना तो झुकवू शकतो किंवा खाली आणू शकतो, पराभूत करू बरोबर आहे. शकतो. नाही बरोबर आहे पण असाध्य हा हे जे आहे ना तर असाध्य या हा शब्दाचा अर्थ जरा तो त्याची लिंक होऊ शकत जाता येत नाही. हा असं केलं तर अच्छा. विक्रमाने प्रसिद्ध क्रोधित राम असाध्य असे आकाश सुद्धा ग्रह तारा नक्षत्रासकट खाली आणू शकेल. नाही पण का म्हटलंय? नाही प्रसिद्ध कुठे? तर असाध्यामध्ये द्वितीया पाहिजे. किंवा तर मी लावला थोडासा असं लावला महायशाः कुपितः रामः विक्रमेण स ताराग्रह नक्षत्रम असाध्या नभश्च अपि अवसादयेत. मग असाध्य राहिलं ना. नहीं घेतलं ना I feel when Rama gets angry, he is irresistible, and his fame is he's of great fame. That is what it means, no? ठीक आहे आपण थांबूया. असाध्य हा शब्द सोडला ना तर त्याचं सगळं व्यवस्थित होतं. कुपितः रामः महायशः कुपितः महायशः रामः कुपितः विक्रमेण स ताराग्रह नक्षत्रम नभः च अपि अवसादयेत. हे वाक्य सरळ सरळ आहे. असाध्य या शब्दाचं जरा लिंकिंग होत नाहीये. बघूया आपण. 12वा कोण वाचेल? अच्छा. विक्रमेण महायशा सप्तम सप्तः हा सप्तः पुरुष व्याघ्र स्रष्टु कसं आहे स्रष्टु पुनरुपी प्रजा. हा आवाज येतोय माझा? हो का हो कुठला येत हो नाही? हा. हो हा तर हा नृत्य रु म्हणजे मारणे किंवा संनृत्य म्हणजे नाही मारून आता इथे नाही करता मारून बघायचा. 6 पुरुषा व्याघ्र म्हणजे विक्रमेण तो पुरुषांमधला वाघ आहे. वाघ आहे. हा आणि तो महायशा हे पण त्याचं विशेषण आहे. तो पुरुषामधला वाघ आहे आणि अत्यंत यशस्वी असा आहे. विक्रमी आहे. हा विक्रमी आहे. हा पुनर्लोकेन
हा, आणि विक्रमेण म्हणजे संहार. आणि त्याच्या पराक्रमाने हा अ, हा. तो हा पुन्हा म्हणजे लोकांसंवृत्त, म्हणजे लोकांसंवृत्त म्हणजे सगळ्या विश्वाला त्याचं संहार करून पुन्हा हम्म. स्रष्टुम पुनरहा अपि प्रजाः, म्हणजे तो पुन्हा त्याचा म्हणजे पुन्हा त्याचा संहार करेल आणि पुन्हा तो प्रजेला स्रष्टुम म्हणजे पुन्हा प्रजा उत्पन्न पण करेल, प्रजेचं सृजन पण करेल असं. सृष्टुम म्हणजे त्याचा काय हे काय सृष्टुम हा हे धातूच आहे का वेगळं आहे काही, म्हणजे दोन एकत्र आहेत काही. नाही, स्रष्टुम सृष्टुम सृ धातू आहे, सृजन सृजती त्यांच्यावर. तो धातू आहे. हा. तर त्याचा स्रष्टुम तुम प्रत्यय, तर स्रष्टुम म्हणजे हा. उत्पन्न करण्यासाठी. कर्तुम सारखं. हा हा. हा आणि पुन्हा तो म्हणजे त्याची एवढी शक्ती आहे की तो म, संवृत्य म्हणजे लोकांसंवृत्य म्हणजे पुन्हा म्हणजे जगाला उत्पत्ती. जगाचा संहार करून पुन्हा प्रजा स्रष्टू पुन्हा आणि म्हणजे आणि पुन्हा तो ती प्रजेचा प्रस्थापित करू शकतो. हा असा तो एवढा तो शक्तिमान अच्छा. आहे. आणि संवृत्य याचं काय नाव हे काय फोड कशी संवृत्य म्हणजे. संवृत्त म्हणजे हा. संहरती, संहर धातू आहे ना, संहरती, हरती त्याला संभरत. उपसर्ग लागून संहरती. तर हा. संहरतीचं संवृत्य लप प्रत्यय, संवृत्य. हा. तर तो संवृत्य म्हणजे संहार करून असं, जसं हम्म. गेल्या ह्याच्यात आपण बघितलं ना, लप प्रत्यय तसं. त्य त्य आग लागते. हा आगत्य आगत्य सारखं. आगत्य सारखं हम्म. हा संहार करून हम्म. हा हम्म. पुन्हा अपि प्रजा स्रष्टुम म्हणजे पुन्हा तो प्रजा प्रजे म्हणजे प्रस्थापित ते करू शकतो. हा प्रस्थापित प्रजा करू उत्पन्न शकतो. करण्यासाठी प्रस्थापित करू शकतो. हम्म. हा बरं. स्रष्टुम म्हणजे करण्यासाठी, पण इथं क्रियापद असं करण्यासाठी. नाहीये, पण ते अध्यारोत आहे. पुनरा अपि हम्म. प्रजा असतो. प्रजा स्रष्टुम शक्नोती वगैरे असं काहीतरी होऊ शकेल. हा असा तो हा. शकते, या शक्त प्रजा शब्द. नाही नाही हा सॉरी नाही नाही प्रजा हा शब्द आहे ना ती. स्रष्टुम हा. हा प्रजा हा स्रष्टुम शक्त असा तो शक्तिमान आहे असं. शब्द. हा हम्म. शक्त म्हणजे कर्मणी धातू साधित, तर तो म्हणजे हम्म. तो असा शक्य आहे. पुन्हा एकदा मी सांगतो पूर्ण हा. अन्वयासकट. तर सहा पुरुष व्याघ्र महायशाः विक्रमेण लोकान् संहृत्य वा पुनः प्रजाः स्रष्टुम पुनः अपि शक्तः असं. म्हणजे आलं लक्षात अर्थ याचा, की तो हो. नरसिंह, पुरुष व्याघ्र म्हणजे नरसिंह किंवा पुरुषांमधला वाघ, हा अत्यंत यशस्वी असा पुरुषांमधला वाघ, त्याच्या पराक्रमाने त्रैलोक्याचा किंवा संसाराचा विश्वाचा पुन्हा संहार करून पुन्हा प्रजा प्रजेचे सृजन करण्यास सक्षम आहे किंवा सशक्त आहे. शकता. करू शकतो. हा करू शकतो किंवा समर्थ आहे. समर्थ आहे असं. समज. सर हे जे वरचे श्लोक आहेत ना, हा आता तुम्ही पेज पेज ओलांडलं तुम्ही, आत्ताच हे असाध्य नाही का तुम्ही म्हणे अर्थ लागत नाही, हम्म, 11वं हम्म. ते ना ह्या दोन श्लोकातले एक एक वाक्य घेतलेले आहे. ते ओरिजिनल ना इकडे दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला मी टाकला आपल्या जय जयच्या ग्रुपवर तो श्लोक पूर्ण, तो एकदा बघाल तुम्ही. असाध्य कुपेतोच्या खाली दुसरी लाईन आहे आणि नंतर हे सता नक्षत्र वगैरे आहे ना, ते ते पण दुसऱ्या लाईन सोबत आहे. असे 4 वाक्यातले फक्त 2 घेतलेले आपल्या या पुस्तकात. याचा अर्थ लागतो असाध्य कुपितो रामो विक्रमेण महायशा, म्हणजे राम हा
महायशः म्हणजे महायशस्वी असा कुपितः राम त्याच्या पराक्रमाने आपगायाः हा हा अपगाया हा अपगा म्हणजे म्हणजे पाणी, अपगा म्हणजे नदी, नदी सुपूर्णाया किंवा पाणी. हा नदीच म्हणजे सुपूर्ण आहे म्हणजे पूर्ण भरलेली हा अशी नदी तिचा वेग परिहरहा परिहरेत परिहरेत शरही म्हणजे त्याच्या बाणाने तो म्हणजे असं त्या असाध्य असं नदीचा काम वेग. हा हा वेग थांबवू शकतो असं. हा आणि खाली पण ते पृथ्वी काहीतरी वर लिफ्ट करू शकतो असं खालच्या वाक्यात पण आहे. आणि मग सतारग्रह नक्षत्रम नभश्चापी अवसादे हा आणि मग तेच तारकात ग्रह सकट तो हे तर बरोबर मग ते असा सगळ्या तो असाध्य गोष्टी करू शकतो म्हणून ते हा बरोबर आहे मग असं. मग यांनी मग एक मधली ओळ गायलेली आहे आपल्याला पुस्तकात मधली पण देताना. खाली पण त्याचा अर्थ दिला की पृथ्वीला पण तो लिफ्ट करू शकतो, जसं नदीचं पाणी पण तो वेग हा कंट्रोल करू शकतो, खाली हा पृथ्वी पण तो हा मनात आणलं तर सगळं करू शकतो असं हा आहे त्यात. श्रीमान अभि उद्धरेन महिम म्हणजे तो श्रीमान किंवा ऐश्वर्ययुक्त असा तो राम उद्धरेन महिम सीदंतीम म्हणजे बुडणारी पृथ्वीला सुद्धा तो सीदंतीम हा म्हणजे हे आपण बघितलं ना बुडणाऱ्याला तो वाचवू शकतो. हा ते हा कृदंत गच्छंती असं आपण बघितलं होतं ना म्हणजे हा गच्छंती म्हणजे जाणारी तसं सीदंतीम म्हणजे सीदंती हे झालं आणि त्याची द्वितीया म्हणजे होणारी सीदंतीम म्हणजे बुडणाऱ्या पृथ्वीला बुडणारी. हा पृथ्वीचा सुद्धा तो उद्धार करणे म्हणजे उचलणे असं तो करू उचलू शकतो. शकतो किंवा तो वाचवू शकतो, वर लिफ्ट करू शकतो, हम्म. थांबवू शकतो. म्हणजे अशा त्यांनी तीन तीन असाध्य गोष्टी त्यांनी त्याची उदाहरणं दिली आहेत. एक म्हणजे हा तसं ते पूर्ण वाक्य होतंय मग आता. हा मग ते नदी म्हणजे पूर्ण भरलेली दुथडी भरून वाहत असलेली नदीला तो तिचा वेग तो शरईही म्हणजे बाणाने रोखू शकतो एक. दुसरं रोखू शकतो. हा आकाशाला त्यातल्या तारका आणि नक्षत्र आणि ग्रहांसकट खाली आणू शकतो आणि बुडणाऱ्या पृथ्वीला तो पृथ्वीला सुद्धा तो उचलू शकतो किंवा तिचा वर ठेवू शकतो तो, म्हणजे न हा बुडता बुडता वरती हा आणू शकतो व किंवा तो वाचवू वराह शकतो. वराह होतात असं ते वाक्य पूर्ण होतं. बरोबर. हा बरं. एक मिनिट थोडं 9 वाजता करतो पण सुरू हं? हं. तर असं आहे. ठीक आहे. तर हे पण आहेत बघा ना, 23 21 22 23 24 आणि 25 मध्ये नाहीये ते. 24 आणखी 23 हे त्यांनी म्हणजे मिस झाले, ते वरती खालती त्यांची नाही ते वाक्य. तसं करतात मुख्य मुख्य श्लोक घेतात ते बऱ्याचदा पण हे असं हा मधल्या लाईन गायले आहेत त्यांनी. ठीक आहे. हा हम्म बरोबर. बरं ठीक आहे. तर आता Shall 13वा I read श्लोक the कोण next वाचेल? one? हा या Shall I read it? येस येस. न हि रामो दशग्रीव शक्यो जेतुं त्वया युधि रक्षसां वापि लोकेन स्वर्गपापजनैरिव. दशग्रीवा हे दशग्रीवा न हि रामः जेतुं त्वया युधि शक्यः. हे हे रावण न हि रामः जेतुं त्वया युधि न शक्यः. It is not possible by you to win Rama by fighting in a fight. Rakshasa Vapi. I'm sorry, my tune is wrong. Huh? I mean, you're all having different tune. I did it in a different tune. दॅट्स Rakshasam ओके. Vapi. रक्षसां वापि लोकेन स्वर्गपापजनैरिव. स्वर्गः पापजनैरिव. I mean, heaven, papajanai means sinner. I mean, those who do pap. How Swargaha lokena papajanariva. It's not possible for people who are sinners to go to heaven. Rakshasam Vapi. What is the meaning of Rakshasam Vapi? It doesn't get connected to this. So it is like this. हे दशग्रीवा हे दशग्रीवा त्वया
त्वया मीन्स बाय यू, हा, युधी, त्वया वा त्वया वा लोकेन रक्षसाम अपि, लोकेन रक्षसाम अपि मीन्स बाय द होल वर्ल्ड ऑफ राक्षसास. ओके. हा. युधी रामः जेतुं न शक्यः. इव लाईक व्हॉट, लाईक स्वर्गः पापजनैः. लाईक पापजनैः स्वर्गः इव, इव मीन्स लाईक, हा, पापजनैः स्वर्गः न शक्यः इव. So its अन्वय goes like this. हे दशग्रीवा, त्वया वा लोकेन रक्षसाम अपि means either by you or even by the whole world of rakshasas. रामः युधि जेतुं न शक्यः, कॉमा, पापजनैः स्वर्गः इव means same way as पापी लोकास नॉट पॉसिबल लाईक दॅट. तर असा याचा अर्थ आहे की हे दशग्रीवा, हे दशानना, तुला म्हणजे तुझ्याकडून किंवा सगळ्या लोकेन रक्षसा म्हणजे राक्षसांच्या लोक म्हणजे संसार विश्वाकडून जगाने. सुद्धा युद्धामध्ये रामाला जिंकणं शक्य नाही, जसं की पापी जनांना स्वर्ग, कंसामध्ये जिंकणं शक्य नाही किंवा मिळणं शक्य नाही, असं हे कंसामध्ये. किंवा स्वर्गात जागा मिळणं शक्य नाही. हा, असं जेवढं पापी जनांना स्वर्ग मिळणं अशक्य आहे किंवा शक्य नाही, तेवढंच तुला आणि सगळ्या राक्षसांना सुद्धा रामाला युद्धामध्ये जिंकणं शक्य नाही. अकंपन ऍक्च्युली कोण होता? राक्षस. अकंपन नाही, पण तो राक्षस एवढं होता. सगळं बोलतोय म्हणजे तो तर तो गुप्तहेर होता ना रावणाचा, त्याला गुप्तहेर होता अकंपन होतं म्हणून का? सांगितलंय. गुप्तहेर होता तो. हो. गुप्तहेर होता तो. हो. तर ही कशी गोष्ट आहे माहितीये का, की आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये लक्षात येईल की जसं आपल्याला ती गोष्ट माहितीये की शूर्पणखा रामावर भाळली होती, ते आपण मला वाटतं प्रवेशमध्ये बघितलं होतं ना, की मग ते आणि मग तिचं नाक कापलं, दक्षिणाकडे पुढचा वाक, जाते. आणि मग ती रावणाला भडकवते की त्याची पत्नी सुंदर आहे, तू तिचं हरण कर, असं आपण ते म्हणजे आपल्याला ते कथाभाग माहिती आहे. तसाच हा अजून एक कथाभाग आहे की ज्याच्यामध्ये या दंडकारण्याचा जो सुभेदार असतो, अकंपन सुभेदार म्हणा किंवा गुप्तहेरही असेल, तर तो रावणाला तो धावत धावत पळत आलेला आहे, कसा बसा जीव वाचून पळत आलेला आहे तो. तर तो सांगतो रावणाला की त्याला युद्धामध्ये जिंकणं शक्य नाहीये, पण त्याची जी भार्या आहे ना, पुढे येईल आता ते, तर त्याची भार्या मात्र तू म्हणजे मग त्याला तू कसं मारशील, तर तू त्याच्या पत्नीचं हरण कर, म्हणजे मग तो त्या वियोगाने तू म्हणजे तो मरेल, असं स्वतःच प्राण सोडेल असं दिलेलं आहे खाली. असं असं हा, बरोबर. यस्यति जीवितम. बरोबर. तर अशी ती गोष्ट आहे. तर अकंपन हा तिकडनं म्हणजे जीव वाचवून पळून आलेला आहे दंडकारण्यातून, आणि तो लंकेमध्ये जाऊन रावणाला रिपोर्टिंग करतो, असं. ठीक आहे, पुढचं वाचा 14वं. मी वाचते सर. न तं वद्यमहं मन्ये सर्वैर्देवासुरैरपि अयं तस्य वधोपायस्तं ममैकमनः शृणु. याच्यात आता संधी अशी आहे की मम एक मनः असं आहे का, मम एक मनः, आणि सर्वे देवा आसुरैः अपि अशी आहे ना. बरोबर.
आणि वद्यमहमचा अर्थ नाही कळला मला. वद्यम अहम, अहम असं बरोबर आहे का ते बरोबर. वद्यम? हा अहम. म्हणजे म्हणजे काय सर्वे पण सर वद्यम? हा तर याचा थोडस ऍडजस्टमेंट अशी होईल. सर्वे देवा सुरैही अपि तृतीया. हा सर्वे सगळ्या देव आणि असुरांकडून सुद्धा तम वध्यम अहम न म्हणणे. तम वध्यम, तम म्हणजे तो, वध्य हा आहे असं, हा अहम न म्हणणे म्हणजे मी मानत नाही किंवा असं मी मानत नाही. म्हणणे म्हणजे मानतो, म्हणजे न म्हणणे तर म्हणजे तम मानत. म्हण तर तम तम म्हणजे त्याला असं ना? नाही नाही, त्याला म्हणजे तम वध्य म्हणजे तो वध्य, द्वितीया तम, सहाची द्वितीया विभक्ती तम, तम वध्यम. म्हणजे तो वध्य नाही असं. मग कसं तर तस्य वध उपाय हा मम एक मनाः म्हणजे माझ्या दृष्टीने हा त्याचा हा म्हणजे माझ्याकडून, मम म्हणजे माझ्याकडून, हा तू एक मनाः शृणु म्हणजे एकाग्र मनाने किंवा एकाग्र चित्ताने ऐक. त्याचा वधाचा उपाय अयम म्हणजे असा त्याचा उपाय तू ऐक असं. हा अयम म्हणजे हा. हं. त्याच्या वधाचा उपाय म्हणजे मम म्हणजे हा माझ्याकडून उपाय ऐक. हा उपाय ऐक असं. अयम म्हणजे हा उपाय माझ्याकडून एकाग्र चित्ताने ऐक असं. पहिल्या वाक्याचा सर अन्वय एकदा असा परत होईल. अन्वय सांगाल सांग- का? सांगतो. सर्वे देवासुरैः अपि तम वध्यम अहम न म्हणणे. हे वाक्य पूर्ण झालं. कारण म्हणणे हे क्रियापद आहे त्यामुळे पूर्ण. दुसऱ्या ह्याच्यातलं क्रियापद आहे शृणु. तर शृणु म्हणजे तो सांगतोय. तर तम वधोपाय किंवा सॉरी अयम तस्य तस्य वधोपाय, हा म्हणजे त्याच्या वधाचा उपाय. तस्य वधोपाय मम हा म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा माझ्या मताने माझ्याकडून हा एक मनाः शृणु. तस्य अयम वधोपाय मम एक मनाः शृणु. हा एक नाही नाही असं. तस्य वधोपाय अस्ति तम, त्याला तू एकाग्र चित्ताने ऐक असं. हं? समजलं का? हो सर. हं. हा वरच्याचा जर मराठीतून अर्थ पहिल्या याचा मराठीतून अर्थ सांगा. तम आहे जे अन्वय समजला, पण ऍक्च्युली ना वाक्य रचना. हे तत् तम तम नाही पाहिजे. ते तत् तमच आहे ना सर, वधोपाय आणि स्तम, ते स वध आलंय मग. वध उपाय असत. असतं किंवा नाही नुसतं तम अस- असेल ना सर ते. नाही 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 नाही, ते काय झालं वधोपाय माहितीये का? तो अनुस्वार तो ऍक्च्युली तत् पाहिजे. ते तत् हा हा तत् एक म्हणा हा शृणु. तो एक म्हणजे तत् म्हणजे तस्य वधोपाय हा अस्ति तर मम म्हणजे माझ्याकडून त्याच्या वधाचा एक उपाय आहे. तत् एक मनाः शृणु. आणि हा तर असं झालंय ते तत् आणि मम, तर इथे जेव्हा संधी होते ना तेव्हा हे तत्चं तन होतं. अच्छा. हा तत् मम एक मनाः शृणु. आलाय पण हे बरोबर. तत् हा म्हणजे ते तच न झालं. हा पण तत् मग सर ते अस्ति आणि तम असं कसं मग ते असं पाहिजे. वधोपायस्तम असं झालंय ना. नाही नाही, वधोपाय तत् मम एक मना शृणु. पण त्या तच्या समोर जेव्हा म येतो त्या संधीमध्ये त्या तचा न होतो म्हणून तम. तन मम एकम. पण ते कोणीतरी ते तन पुस्तकात तसं तम केलंय, ते तन पाहिजे, ते तम न. मग ते बरोबर झालं. हा आणि मग ते अस्ति कुठे आलं?
अस्ति अध्याहृते असं अध्याहृते ओके. अध्याहृते. तत् एकमनाः तत् मम एकमनाः शृणु, हे असं पाहिजे ना. पुढचं वाचा. समजलं ना तुम्हाला मी काय म्हटलं ते? तत् हो एकमनाः शृणु. हो आता तो, तत् म्हणजे तो किंवा ते, एकमनाने एकाग्र चित्ताने ऐक. तत् म्हणजे ते. ऐक. ठीक आहे, पुढचं वाचा. मी वाचू का? हा वाचा. मी वाचू. हो. भार्या तस्योत्तमा लुके सीता नाम सुमध्यमा श्यामा समविभक्तांगी स्त्रीरत्नम रत्नभूषिता. हा म्हणजे त्याची तस्या उत्तमा आहे ना हे. तस्योत्तमा म्हणजे तस्य उत्तम, तस्य बरोबर. उत्तमा. हा, त्याची पत्नी या लोकात सीता नावाची सुमध्यमा म्हणजे काय, कमनीय बांध्याची का? सुमध्यमा म्हणजे मधला भाग तिचा बारीक असलेली असा. ती कटी तुम्ही एकदा सांगितलं होतं ना, हा, म्हणून मग हा. कमनीय म्हणू शकतो ना आपण. मध्यमा म्हणजे मधला भाग चांगला आहे, म्हणजे असं बांधेसूद आहे असं या अर्थानं. बांधेसूद किंवा कमनीय बांध्याचा, हा तशी आहे. आणि सावळी श्यामा समविभक्तांगी म्हणजे काय? सुडौल का? नाही, सुडौल आणि समविभक्तांगी म्हणजे प्रमाणबद्ध अवयव असलेली. विभक्त म्हणजे विभक्तांगी म्हणजे वेगवेगळे अवयव जिचे म्हणजे प्रमाणात असलेली, म्हणजे चांगले असलेली, प्रमाणात असलेली अशी आहे स्त्रीरत्न. आणि ती लोके म्हणजे या लोकांमध्ये ती स्त्री तर ती रत्नच आहे असं. स्त्रियांमधली रत्न आणि रत्नभूषित अशी स्त्रियांमध्ये रत्न आहे असं का? हा, असं. रत्नभूषिता म्हणजे तिने जड जवाहीर घातलेले आहेत, आभूषण घातलेली. हो ना, ती घातलेली अंगावर रत्न ल्यालेली किंवा अलंकार ल्यालेली आणि स्त्रियांमध्ये रत्न असलेली अशी आहे त्याची बायको. तिचं वर्णन आहे ना सीतेचं. हो, आणि लोके म्हणजे विश्वामध्ये, परत जगामध्ये. या म्हणजे भूलोकात किंवा या लोकात. बरोबर. पृथ्वीवर. सावळी होती का? श्यामा या शब्दाचे ना दोन अर्थ होतात. एक श्यामा अर्थ होतो सावली, दुसरा सुंदर या अर्थाने पण श्यामा हा शब्द वापरला जातो. अच्छा, मग सुंदर ती सावळी नव्हती ना? सावळी नव्हती, राम सावळा होता, सीता गोरी होती. बरोबर. मग ती सुंदर अशी स्त्रियांमध्ये रत्न अशी आहे म्हणजे पूर्ण. बरोबर. म्हणजे पूर्ण सांगू का तसं? हो झालं ना. हो हो, एकदा अन्वय नीट सांगाल ताई. हा, त्याची पत्नी सीता नावाची सुडौल कमनीय बांध्याची उत्तम अशी आहे आणि ती सुंदर आणि काय म्हणाले सर, प्रमाणबद्ध अवयव असलेली, अलंकार ल्यालेली, स्त्रियांमध्ये रत्न अशी आहे असं का सर? हा, तर तस्य भार्या सीता नाम सुमध्यमा श्यामा समविभक्तांगी रत्नभूषिता अस्ति लोके स्त्रीरत्नम आणि कामा लोके स्त्रीरत्नम अस्ति. पण उत्तम आहे कुठे चाललेलं नाहीये त्याच्यामध्ये. काय उत्तम आहे नाही आलं आपल्या उत्तमाने आहे ना, तस्योत्तमा. तस्य म्हणजे त्याची उत्तम पत्नी सीता, तस्य उत्तमा भार्या, त्याची उत्तम भार्या असं. त्याची चांगली बायको असं या अर्थात. ठीक आहे, आपली वेळ संपली आहे. एक श्लोक आपण परवा घेऊ, उद्या घेऊन चालेल. होणारच नाही तसं आहे. चला, जय गुरु. ओके, जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.